आणि एक महत्त्वाची बातमी, वाल्मिक कराडला बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आता हजर केलं जाणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, कराडवरील पुढील सुनावणी आता बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये होणार आहे। बीड हत्या प्रकरणामध्ये एसआयटीने कराडचा ताबा घेतलेला आहे। मकोका लावल्यानंतर आज ताबा घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि वाल्मिक कराडला बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आता हजर केलं जाणार आहे। केज पोलीस स्टेशनच्या बाहेर आपण जाऊयात, आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडे। सागर, आता काही वेळातच वाल्मिक कराडला बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। निश्चित निखिल, आपण पाहिलं की खरं तर काल वाल्मिक कराडचा जो खंडणीच्या गुन्ह्यामध्ये एमसीआर झालेला होता, मात्र एसआयटीने जे आहे ते त्यांचा ताबा मागितलेला होता। या ताब्यानंतर आज प्रत्यक्ष एसआयटीने जो आहे तो सकाळच्या सत्रामध्ये त्यांचा ताबा जो आहे ते घेतलेला आहे आणि वाल्मिक कराडला आता केज पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते आणण्यात आलेलं आहे। या ठिकाणी खरं तर त्याच्या अटकेची कारवाई जी आहे ती या ठिकाणी होत आहे। गेल्या पाऊण तासापासून या ठिकाणी ही अटकेची कारवाई जी आहे ती सुरू आहे। यामध्ये वाल्मिक कराडवरती मकोका जो आहे तो देखील लावण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबरीनं संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी 302च्या कलमाखाली देखील त्याला ही अटक जी आहे ती आज दाखवण्यात येणार असल्याचं पाहायला मिळतं। आणि बीड कोर्टामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरं तर केज कोर्टात ही सुनावणी होणार होती, मात्र ही सुनावणी जी आहे ती काही कारणास्तव जी आहे ती आता बीडच्या सेशन कोर्टामध्ये होणार आहे। त्यामुळे काही वेळामध्ये इथली अटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाल्मिक कराडला जे आहे ते बीडमध्ये नेण्यात येणार आहे। आपण पाहतो या ठिकाणी वाल्मिक कराडला बाहेर आणलं जात आहे आणि सर्व पोलीस यंत्रणा जे आपण पाहतो या ठिकाणी वाल्मिक कराड आता बाहेर आलेला आहे आणि याला आता अटकेची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे। नंतर आता बीड पोलिसांमध्ये या ठिकाणी बीड न्यायालयामध्ये वाल्मिक कराडला जे ते नेण्यात येणार आहे। आपण पाहतो या ठिकाणी संपूर्ण पोलीस फौज फट्यासह या ठिकाणी हा संपूर्ण ताफा जो आहे तो निघालेला आहे। यासाठीचे तपास अधिकारी देखील या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पूर्णतः अटकेची प्रक्रिया संपवून या ठिकाणी आता वाल्मिक कराडला बीड न्यायालयामध्ये जे आहे ते नेण्यात येणार आहे। या घडीचे खरं आपण पाहतोय मोठी बातमी आहे, वाल्मिक कराडला आता केज पोलीस ठाण्यामधून बाहेर काढण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आता त्याला बीड पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय पूर्णतः पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी संपूर्ण केज पोलीस स्टेशनला बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय आणि मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय या ठिकाणी की आता वाल्मिक कराडला जे आहेत ते घेऊन जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बीडच्या दिशेने हा संपूर्ण ताफा जो आहे तो निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी वाल्मिक कराडचं जो आहे त्या ठिकाणी वाल्मिक कराडला ठिकाणी आता पोलीस बीडला घेऊन जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर वाल्मिक कराड हा आता 302च्या कलमांमध्ये देखील त्याला अटक जी आहे ती दाखवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि अटकेची पूर्ण कारवाई जी आहे ती या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं आणि वाल्मिक कराड जो आहे तो या मागच्या पोलीस व्हॅनमध्ये जे आहे मागच्या पोलीस व्हॅनमध्ये जो आहे तो या ठिकाणी वाल्मिक कराडला बसवण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच त्याच्यावर अटकेची कारवाई जी आहे ती दाखवण्यात आलेली आहे। मात्र आपण पाहतोय या गाड्या ज्या आहेत पूर्णतः आता बीडच्या दिशेने रवाना होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांचा ताफा जो आहे तो काही काळ थांबलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि पुढील कारवाई कशा पद्धतीची होते बीडच्या दिशेने हे संपूर्ण आता ताफा जो आहे पोलिसांचा तो या ठिकाणी वाल्मिक कराडला घेऊन निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय। वाल्मिक कराड याला आता बीड कोर्टामध्ये जे आहे त्या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई होणार आहे। पुढील संपूर्ण खटला जो आहे तो या ठिकाणी आता बीड कोर्टामध्येच चालणार असल्याचे एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच सागर, आणि आपण पाहतो की आता कराडला बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। केज मधल्या या पोलीस ठाण्यामधून आता वाल्मिक कराड याला न्यायालयामध्ये हजर करण्यासाठी पोलीस घेऊन गेलेले आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलाय। 2 पोलीस व्हॅन त्याचबरोबर पोलिसांची इतर वाहनं देखील यामध्ये आहेत आणि या पूर्ण बंदोबस्तामध्ये वाल्मिक कराडला आता बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जात आहे। वाल्मिक कराड याच्या समर्थकांनी परळीमध्ये आंदोलन सुरू केलं होतं, त्यामुळे कार्यकर्ते जमू नयेत यासाठी देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। त्याचबरोबर वाल्मिक कराड याला पोलिसांच्या या गाडीमधूनच जिल्हा सत्र न्यायालयामध्ये नेलं जात आहे। 2 पोलीस व्हॅन यामध्ये आहेत, इतर पोलिसांच्या गाड्या देखील आहेत। पूर्ण बंदोबस्तामध्ये वाल्मिक कराडला आता बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यासाठी पोलीस घेऊन गेलेले आहेत। जी सागर, वाल्मिक कराड याच्यावरील पुढील सुनावणी जी आहे आता बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये होणार आहे।
एसआयटीनं कराडचा ताबा घेतलेला आहे। मकोका लावल्यानंतर आज ताबा घेण्याची प्रक्रिया पूर्ण होते। वाल्मिक कराडला बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आता हजर केलं जाईल। आणखी एक महत्त्वाची